ठाकरेंचे 18 ते 20 आमदार फोडण्याचं पुण्यकर्म पवारांनी केलं असं छगन भुजबळ म्हणाले। शिवसेना मंडल विरोधी असल्याचं सांगत भुजबळांनी पक्ष सोडला असं संजय राऊतांनी म्हटलं। भुजबळांनी मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेना सोडली असा नवाब मलिक यांनी दावा केला। शिवसेना ही मंडल विरोधी आहे म्हणून मी पक्ष सोडतोय असं कारण स्वतः छगन भुजबळ यांनी दिलं आणि त्यांनी पक्ष सोडला। हे भुजबळ विसरले असतील असं मला वाटत नाही। शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अडाणींनी पक्ष फोडला हे तुम्ही अजित पवारांना विचारा। स्वतः अजित पवार कबूल करतायत की महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अडाणींनी पाडलं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अडाणी यांची हात मिळवणी आहे। आणि भुजबळ साहेबांनी त्यावेळी पवार साहेब मुख्यमंत्री होते। भुजबळ साहेबांनी भूमिका घेतली होती की आता मला शिवसेनेत राहायचं नाही आहे। मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कुठेतरी लोक अडथळे निर्माण करत आहे। त्यासाठी ती भूमिका हे भुजबळ साहेबांनी घेतली होती आणि मुख्यमंत्री असताना पवार साहेबांसोबत त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला होता। याचा अर्थ आहे की जोपर्यंत कुठलाही नेता स्वतः निर्णय घेत नाही तोपर्यंत इतरांवर की त्यांनी फोडली असं सांगता येत नाही। भुजबळ साहेब त्यांच्यासोबत बरेचसे आमदार मंडल आयोगच्या अंमलबजावणी या मुद्द्यावर त्यांनी शिवसेना सोडली होती, ही खरी गोष्ट आहे। आता एखादा पक्ष का फुटला ह्याची कारणं अनेक असू शकतात। त्यामुळे भुजबळ साहेबांचं हे एखाद वेळी आकलन असेल, पण या संदर्भात मी काही असं आकलन केलेलं नाही आहे। त्यामुळे मी सांगणं या संदर्भात अवघड आहे। पण माझं असं प्रामाणिक होत आहे की एखादा पक्ष जेव्हा फुटतो तेव्हा त्याचं संपूर्ण जबाबदारी ही त्या पक्षाच्या प्रमुखाची असते। त्या पक्षाच्या प्रमुखांनी जर आपल्या लोकांना सांभाळून घेतलं तर ते पक्ष साबूत राहतो। सांभाळून घेतलं नसेल, दुखावले गेले असतील तर कदाचित पक्ष फुटू शकतो।